प्रणाम. कधीकधी आपल्याला आतून काहीच चांगलं वाटत नाही. बाहेरून सगळं ठीक चालू असतं. कुठलीही मोठी समस्या नसते. आपलं रोजचं जीवन नेहमीप्रमाणे सुरू असतं. काम असतं, घर असतं, जबाबदाऱ्या असतात. बाहेरून पाहिलं तर तक्रार करण्यासारखं विशेष काही नसतं. तरीही आतून आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही. एखादी गोष्ट मिळाली तरी तिचा आनंद फार काळ टिकत नाही. दिवस जात राहतात, कामं होत राहतात, पण मनात उत्साह नसतो. कशातच जिवंतपणा जाणवत नाही. असं का होतं? सगळं ठीक असूनही काहीच चांगलं का वाटत नाही? अशावेळी आपल्याला वाटत असतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. मग अजून काही मिळालं, काही बदललं, एखादं ध्येय पूर्ण झालं तर बरं वाटेल असं आपल्याला वाटतं. पण आपला आतापर्यंतचा अनुभव सांगतो की ज्या गोष्टीची आपण वाट पाहत असतो ती गोष्ट मिळाल्यानंतरही ही भावना पूर्णपणे जात नाही. काही काळ बरं वाटतं, पण परत पुन्हा सगळं पूर्वीसारखं वाटायला लागतं. मग प्रश्न पडतो की आपल्या आत असं नेमकं काय घडतं ज्यामुळे सगळं असूनही आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही? यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सतत पुढच्या क्षणासाठी जगत असतो. म्हणजे आपलं लक्ष अनेकदा आजवर नसून उद्यावर असतं. आपल्याला अजून एखादा टप्पा गाठायचा असतो, अजून एखादं काम पूर्ण करायचं असतं, अजून काहीतरी मिळवायचं असतं. त्यामुळे आपल्या जीवनाचा फार मोठा भाग फक्त प्रतीक्षेत जात असतो. आपण आज आणि आता जिथे आहोत त्याचा अनुभव घेण्यापेक्षा आपल्याला कुठे पोहोचायचं आहे यावर आपलं लक्ष जास्त केंद्रित होतं. यात चुकीचं काही नाही. ध्येय असणं, प्रगती करणं, प्रयत्न करणं या गोष्टी आवश्यक आहेत. पण जेव्हा आपलं संपूर्ण जीवनच पुढच्या गोष्टीची वाट पाहण्यात जात असतं तेव्हा एक वेगळी समस्या निर्माण होते. आपण सतत पुढे जात राहतो, पण आपल्याला कुठेच पोहोचल्यासारखं वाटत नाही. कारण मनाला थांबून अनुभव घेण्याची सवयच राहत नाही. एखादी गोष्ट मिळाली की काही क्षणातच मन पुढच्या गोष्टीकडे वळतं. आणि एवढ्यावर ही गोष्ट संपत नाही. कारण काही लोकांच्या आयुष्यात इतरांच्या तुलनेत धावपळ थोडी कमी असते. तरीही त्यांनाही काहीच चांगलं वाटत नाही. याचा अर्थ यामागे आणखी काहीतरी कारण आहे. आज आपण अशा जगात जगतोय जिथे मनाला शांत राहण्याची संधी फार कमी मिळते. मोबाईल, माहिती, मनोरंजन, बातम्या, काम, योजना, चिंता, विचार सतत काही ना काही चालू असतं. थोडासा मोकळा वेळ मिळाला की आपण लगेच काहीतरी पाहतो, ऐकतो किंवा करतो. हळूहळू ही सवय इतकी नैसर्गिक वाटायला लागते की शांतपणे स्वतःसोबत राहणं आपल्याला अवघड वाटायला लागतं. आणि मग याचा एक परिणाम असा होतो की जीवनातील साध्या गोष्टींचा अनुभव घेण्याची आपली क्षमता कमी व्हायला लागते. ज्या गोष्टी पूर्वी आनंद देत असत त्या आता आपल्याला सामान्य वाटायला लागतात. ज्या गोष्टींसाठी आपण पूर्वी कृतज्ञ होतो त्या गोष्टी आता ग्रँटेड म्हणून घेतल्या जातात. त्या गोष्टींची किंमत आता आपल्याला पूर्वीसारखी जाणवत नाही. म्हणजे आपलं जीवन बदललेलं नसतं, पण जीवनाचा अनुभव घेण्याची आपली क्षमता बदललेली असते. इथेच आणखी एक गोष्ट दिसून येते. आपण आयुष्य व्यवस्थित सांभाळण्यात इतके व्यस्त होतो की त्या व्यस्ततेत स्वतःशी असलेला आपला संबंध हळूहळू कमकुवत व्हायला लागतो. आपल्याला बाहेर काय चाललेलं आहे हे माहीत असतं, पण आपल्या आत काय चाललेलं आहे याकडे आपलं फारसं लक्ष राहत नाही. आपण जबाबदाऱ्या पार पाडतो, निर्णय घेतो, योजना आखतो, पण स्वतःच्या मनाला समजून घेण्यासाठी, स्वतःकडे शांतपणे पाहण्यासाठी वेळच देत नाही.
मग याचा परिणाम असा होतो की जीवन चालू राहतं, पण जीवनाशी असलेलं आपलं कनेक्शन, जीवनाशी असलेला आपला जिवंत संबंध कमी व्हायला लागतो. आणि त्यामुळे मग बाहेर सगळं ठीक असूनही आतून काहीच चांगलं वाटत नाही. मग आता यावर उपाय काय करता येईल? सर्वप्रथम आपण सतत पुढच्या गोष्टीच्या प्रतीक्षेत जगत आहोत का, हे पाहणं इथे महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादं काम पूर्ण झालं, एखादं ध्येय साध्य झालं किंवा एखादा चांगला क्षण आला तर लगेच पुढच्या गोष्टीकडे धाव घेण्याऐवजी काही क्षण थांबायचं असतं आणि आपल्याला अगोदरच जे मिळालेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो. हे दिसायला अगदी साधं वाटतं, पण याचा परिणाम मात्र खूप खोलवर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातला थोडा वेळ तरी असा असायला हवा जिथे आपण फक्त स्वतःबरोबर असतो. स्वतःला बदलण्यासाठी किंवा स्वतःचं विश्लेषण करण्यासाठी नाही, तर फक्त आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी. बरेचदा आपल्याला वाटत असतं की आपल्याला आणखी काहीतरी हवं आहे, पण शांतपणे पाहिल्यावर लक्षात येतं की बरेचदा आपल्याला आणखी काही नको असतं. आपल्याला फक्त स्वतःशी पुन्हा जुळण्याची, स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्याची इच्छा असते. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात आधीपासूनच असलेल्या गोष्टींकडे पुन्हा एकदा नव्याने पाहणं. कारण बरेचदा समस्या आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी नसण्याची नसतेच. समस्या त्यांचा अनुभव घेण्याची आपली क्षमता कमी होण्याची असते. सगळं ठीक असूनही काहीच चांगलं वाटत नाही याचा अर्थ जीवनात काहीतरी कमी आहे असं नेहमीच नसतं. बरेचदा याचा अर्थ असा असतो की आपण सतत काहीतरी शोधण्यात, काहीतरी साध्य करण्यात आणि काहीतरी गाठण्यात इतके गुंतून गेलो आहोत की जीवनाशी आणि स्वतःशी असलेला आपला संबंध कमकुवत झालेला आहे. बहुतेक वेळा आपण विचार करतो की आपल्या आयुष्यात काय नाही, पण याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याजवळ अगोदरच जे आहे त्याच्याशी आपला संबंध किती जिवंत आहे. कारण जेव्हा तो संबंध जिवंत असतो तेव्हा साध्या गोष्टीही अर्थपूर्ण वाटायला लागतात, आणि जेव्हा तो संबंध हरवतो तेव्हा सगळं असूनही काहीच चांगलं वाटत नाही. प्रणाम. धन्यवाद.